प्रेक्षक नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं आरोग्य हीच आपली खरी संपत्ती असते. त्याच्यासाठी जागरूकता आणि प्रभावी उपचार किंवा घेतलेली काळजी, स्वच्छता हेच खरं प्रभावी साधन ठरतं आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी. विशेषतः सीझन बदलला, ऋतू बदलला की आपल्याला साथीचे आजार वाढलेले दिसतात. साथीचे आजार वाढले की चिंतेचं कारण वाढतं. म्हणूनच हे साथीचे आजार का वाढतात, बळावतात किंवा ऋतू बदलानंतर सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया अशा वेगवेगळ्या साथी का पसरतात हे आपल्याला माहीत असेल तर त्यावर आपण प्रतिबंध करू शकतो, उपाययोजना पटकन करू शकतो. यासाठीच साथीचे आजार, त्याच्यावरचं प्रतिबंधात्मक जे उपचार आहेत याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर प्रदीप आवटे सर यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. डॉक्टर प्रदीप आवटे हे महाराष्ट्र राज्याचे माजी सर्वेक्षण अधिकारी म्हणून काम त्यांनी केलेलं आहे. सध्या NCDC दिल्ली इथे ते कार्यरत आहेत. तेव्हा आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्यांचं कार्य, त्याचा आवाका कसा आहे आणि साथीच्या आजारांवर वेगवेगळ्या यंत्रणा उभ्या करण्यासाठी ते कशा पद्धतीने कार्यरत आहेत याविषयी. सुरुवातीला तुमचं NCDC दिल्लीचं कार्य याविषयी आम्हाला सांगा. NCDC हे खरं म्हणजे आपल्या देशाची शिखर संस्था आहे. हो. की ज्याला आपण राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्था असं म्हणतो. हो. त्यामुळे देशभरातल्या साथरोग नियंत्रणाचं काम जे आहे ती ही संस्था करते. आपल्याकडं 1990 नंतर ज्या वेगामध्ये शहरीकरण होतं आहे तर शहरामध्ये अजूनही साथरोग सर्वेक्षण यंत्रणा म्हणावी तशी विकसित नाही. आणि म्हणून प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत ही जी योजना आहे त्याच्या अंतर्गत आपण 20 महानगरांच्या मध्ये ही साथरोग सर्वेक्षण यंत्रणा जी आहे ती उभी करतो आहोत. तिचं नाव दिलंय आपण MSU, मेट्रोपॉलिटन सर्व्हिलन्स युनिट. तर ही युनिट विकसित करण्याकरताचा जो एक तांत्रिक सहाय्यक गट आहे त्या गटाचा प्रमुख म्हणून मी सध्या NCDC मध्ये काम करतो आहे. या कामाचा आवाका जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा साथीचे आजार कसे पसरतात, याच्यासाठी साथीचे आजार म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती करून घेणं जास्त सोयीचं असतं. याविषयी आम्हाला काय सांगाल? स्वाभाविकपणे जे नाव आहे त्या आजाराचं त्यातच उत्तर आहे. की साथीचे आजार म्हणजे ज्या आजाराची साथ येऊ शकते असे आजार, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे. बरोबर. की त्यामुळं ज्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो की संसर्गजन्य आजार, की ज्याचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो त्याला आपण साथीचे आजार म्हणतो. त्यामुळं आपण जर पाहिलं तर साथीच्या आजाराचे काही प्रकारही आपल्याला त्यामुळे दिसतात. कारण की मुळामध्ये एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्याचा मार्ग कोणता, वाट कोणती, तर त्या वाटेनुसार म्हणजे कोणत्या वाटेनं हा जंतू एका माणसापासून दुसऱ्या माणसाकडे प्रवास करतो त्याच्यानुसार त्याचे प्रकार ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ जलजन्य आजार म्हणजे पाण्यावाटे पसरणारे आजार. त्यामुळे दूषित पाणी झालं की त्यातून तो पसरतो, म्हणजे अन्न किंवा पाणी. तर हे आजार आपल्याला माहित आहेत की जसे आपण ज्याला टायफॉइड म्हणतो किंवा डायरिया, डिसेंट्री, अतिसार हे सगळे जे आहेत, किंवा पाण्यामुळे पसरणारी कावीळ ही आपल्याला कल्पना आहे. तर हे सगळे जे आजार आहेत ते दूषित पाण्यावाटे पसरतात. दुसरे जे आजार आहेत की ज्याला म्हणतो आपण कीटकजन्य आजार. म्हणजे काय तर एखाद्या कीटकाच्या चाव्यामुळे ते पसरतात. आणि यातला सर्वसामान्य जो कीटक आहे तो आहे डास. तर डासामुळे पसरणारे आजार आपल्याकडे खूप आहेत. त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, जपानी मेंदूज्वर किंवा अगदी आपल्याकडे कोकणामध्ये आढळणारा माकड ताप ज्याला आम्ही KFD म्हणतो, कॅसनूर फॉरेट डिसीज सारखा जो आजार आहे तो एका वेगळ्या कीटकापासून पसरतो. किंवा चंडीपुरा नावाचा जो आजार आहे तो सँडफ्लाय नावाच्या एका माशीमुळे पसरतो. तर असे जे आजार आहेत हे सगळे कीटकजन्य आजार आहेत. त्यामुळे हे दुसऱ्या प्रकारचे आजार आपण पाहतो. आणि मग आपण
जे पाहतो की हवे वाटे पसरणारे जे आजार आहेत की श्वसना वाटे, आपण खोकलो तरी आपल्या खोकल्यातून जी काही थेंब बाहेर पडतात त्या वाटे जे पसरतात आजार, जसं कोविड आपण पाहिलं किंवा स्वाईन फ्लू किंवा TB सारखा सुद्धा आजार जो आहे तो श्वसना वाटे हवे वाटे पसरणारा आजार आहे. त्यामुळे अशा ज्या वाटा आहेत त्याच्यानुसार त्याचे वर्गीकरण सुद्धा आपलं होत राहतं. म्हणून आपण त्याला साथीचे आजार म्हणतो. डॉक्टर, आपण साथीच्या आजारांविषयी जेव्हा बोलतो तेव्हा ते संसर्गजन्य असतात, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला होतात. तर ह्याचे काय काय प्रकार आहेत आणि ऋतू जेव्हा बदलतो म्हणजे उन्हाळ्यातून पावसाळा, पावसाळ्यात नंतर परत हिवाळा, तर यावेळेस ते बळावतात का आणि का बळावतात? जसं आता आपण चर्चा केली की पाण्यावाटे पसरणारे आजार, डासावाटे पसरणारे आजार, हवे वाटे किंवा श्वसना वाटे पसरणारे आजार, लसीकरणामुळे टाळता येणारे आजार, असे त्याचे वेगवेगळे वर्गीकरण आपण करतो. आणि हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की ऋतूंचा काय परिणाम आजारावर होतो. तर आपण जर बघितलं तर एक साथरोगशास्त्रीय त्रिकूट आहे, त्यात 3 घटक आहेत की ज्याला आम्ही म्हणतो की हे ट्रायड आहे. तर या 3 घटकांवर त्या आजारांचं स्वरूप, ते होण्याचा वेग, म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जायचा वेग त्यांचा कोणत्या काळात वाढेल हे सगळं ठरतं. मग हे त्रिकूट कोणतं आहे, तर त्या त्रिकुटामध्ये 3 घटक आहेत. पहिला घटक आहे ते आजार निर्माण करणारा जो जंतू आहे, त्याला आम्ही म्हणतो एजंट, की तो एजंट आहे, त्याच्यामार्फत ते होणार आहे. तर तो जंतू, तो सूक्ष्मजीव. दुसरा जो आहे ज्याला आजार होतो तो म्हणजे माणूस, व्यक्ती, त्याला आपण म्हणतो होस्ट, तो यजमान आहे. तो एका अर्थानं त्याला आपल्या शरीरामध्ये प्रवेश देतो म्हणून तो यजमान आहे. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे एन्व्हायरमेंट, म्हणजे पर्यावरण, तुमच्या अवतीभोवतीचं जे पर्यावरण आहे. तर तो, या 3ही घटकाचा परिणाम हा त्या आजाराच्या प्रसारावर होत असतो. त्याच्यामुळं होतं काय, जसं आपण पाहिलं की आपल्याकडं अगदी कुठलीही आजीबाई सुद्धा आपल्याला सांगेल आपल्या 3 ऋतूबद्दल. ती आपल्याकडे अशी म्हण आहे की उन्हाळा योगी, हिवाळा भोगी आणि पावसाळा रोगी. तर लोकांना हे माहित आहे की रोग कोणत्या काळात पसरतात, तर ते पावसाळा रोगी म्हणतात. याचं कारण की पावसाळ्यामध्ये रोगराई जास्त पसरते. याचं कारण असं की आपल्याकडचे बरेचसे आजार हे पाण्यावाटे आपल्यापर्यंत येतात. त्यामुळं पावसाळ्यामध्ये हे जे सगळं पाणी आहे ते सगळं पाणी दूषित होतं. ते जे काय पाणी, माती आणि सगळे जे काही घाण आहे ते घेऊन तुमच्या तलावामध्ये, तुमच्या विहिरीमध्ये पसरतं. त्यातून आजार वाढत जातात. हा त्यातला एक भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की हिवाळ्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की काही प्रमाणामध्ये काही विशिष्ट आजार वाढतात, की जसे फ्लू सारखा आजार आहे, कोविड सारखा आजार आहे. तर काय होतं, तर हिवाळ्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर थंडी असते, वाऱ्याचा वेग मंदावलेला असतो. आणि त्यामुळे काय होतं, जेव्हा कुणीही शिंकतं, खोकतं, तेव्हा बराच काळ त्याचे जे थेंब आहेत ते वातावरणामध्ये तसेच तरंगत राहतात, कारण की वाऱ्याचा वेग कमी आहे. आणि थंडीमध्ये तुम्ही एकत्र येता एका खोलीमध्ये, जेवढी ऊब मिळेल एकमेकांची तेवढं बरं वाटतं. उन्हाळ्यामध्ये मात्र तुम्ही वेगवेगळं जाता, वेगवेगळ्या खोल्यामध्ये जाता, का तर तुम्हाला उकडत असतं आणि त्यावेळी वाऱ्याचा वेग जास्त असतो, पंखेही चालू असतात. बरोबर. त्यामुळे तुमचा जो काही श्वसनावाटे पसरणारे आजार आहे त्याचं प्रमाण स्वाभाविकपणे त्या काळात कमी होतं. तर हे जे सगळे घटक आहेत ते घटक एका अर्थानं ऋतूबदलामध्ये कारणीभूत ठरतात. आणि त्याच वेळी असं असतं की जंतूमध्ये देखील, सूक्ष्मजीवामध्ये सुद्धा काही बदल होत असतात. तोही संक्रमणात हे होतं. आणि त्यामुळं अनेकदा संक्रमण काळामध्ये एक ऋतू बदलून दुसऱ्या ऋतूमध्ये येताना आपण पाहतो की काही प्रमाणामध्ये साथीच्या आजारामध्ये पण वाढ होते, कारण की वातावरण बदलत असतं आणि त्या वातावरणाशी अनुरूप होण्याकरता आपल्याला काही काळ लागतो. की एकदमच पावसाळा संपतो आणि हिवाळा सुरू होतोय, तर आपल्याला त्या ऋतूमध्ये जाण्याकरता आपल्या शरीराची जी एक तयारी असते ते होण्याकरता काही वेळ लागतो. तेवढ्या काळात एखादा सूक्ष्मजीव आपल्याला गाठतो आणि आपण आजारी पडतो. त्यामुळे संक्रमण काळामध्ये ऋतूंच्या आपण अनेकदा पाहतो की आजार थोडेसे बळावतात. बरोबर आहे. आणि मग या ऋतूंचा जसा आपल्या आजारांवर परिणाम होतो बदलाचा, तसंच एखाद्या वेळेस भौगोलिक जे प्रदेश असतात त्याच्यानुसार काही आजारांचं बळावणं किंवा कमी होणं असं होतं का, त्याचा परिणाम होतो? अगदी बरोबर. म्हणजे आपल्याकडे तर मी म्हटलं ना की मेडिकल जिओग्राफी नावाचा काही वेळा विषयच आहे की वैद्यकीय भूगोलशास्त्र. तर स्वाभाविकपणे विशिष्ट भौगोलिक परिस्थिती जी आहे ती काही आजारांना अधिक पोषक असते. आता आपण फार दूरचं उदाहरण न घेता आपण आपल्या राज्यापुरतं जरी बोलायचं झालं
तरी आपण पाहतो की आपल्याकडं पश्चिमेला अरबी सागर पसरलेला आहे आणि आपला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड हा सगळा जो कोकण पट्टीचा, किनारपट्टीचा जो भाग आहे तो भाग, आणि दुसरीकडे पूर्व भागाला आपण जर बघितलं तर विदर्भ आपला आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर हा जो भाग आहे, तर आपल्याकडचं जे अधिकाधिक जंगलव्याप्त क्षेत्र आहे ते विदर्भामध्ये आहे. म्हणून तर आपण ताडोबाला जातो, कारण तिकडेच आपल्याला वाघ पाहायला मिळू शकतात. तर हे सगळे जंगलव्याप्त जे भाग आहे तो तिकडे आहे. मग आपल्याला काय दिसतं तर या भागामध्ये, विदर्भामध्ये आपल्याला मलेरिया, ज्याला हिवताप म्हणतो आपण, त्याचं प्रमाण खूप मोठं आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांती. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, आपण साथीच्या आजारांविषयी जेव्हा बोलतो तेव्हा भौगोलिक प्रदेशाचा त्याच्यावरती खूप परिणाम होतो असं आपण बोलत होतो आधीच्या भागात. हो, म्हणजे आपण जे पाहत होतो, कारण आपण आपल्या डोळ्यासमोर आपलं राज्य घेतलं महाराष्ट्र, तर आपल्याला दिसतं की भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या भागामध्ये आढळणारे जे आजार आहेत ते वेगवेगळे आहेत. म्हणजे आपण पाहिलं की किनारपट्टीचा जो सगळा प्रदेश आहे आपला कोकणाचा, म्हणजे आपल्याला जवळपास 720 किलोमीटरची लांबीची किनारपट्टी आहे. आणि या सगळ्या किनारपट्टीवर आपण हे पाहतो की तिथं भात शेतीचं प्रमाण खूप मोठं आहे. तर या सगळ्यामध्ये लेप्टोस्पायरोसिस सारखा जो आजार आहे तो किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये खूप अगदी सामान्यपणे आढळणारा आजार आहे. आणि तो मुख्यत्वे भात लावणीचा जो काळ आहे त्या काळातच सुरू होतो, म्हणजे पावसाळ्यामध्ये. तर याच्यामध्ये मुळामध्ये उंदीर किंवा इतर जी जनावरं आहेत त्यांच्या मूत्रातून लेप्टोस्पायरा नावाचा जो एक जीवाणू आहे तो तुमच्या पाण्यामध्ये मिसळतो. आणि त्यात तुम्ही अनवाणी पायानं, तुमच्या पायाला जखमा असतील त्यात तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा त्यातून तो जीवाणू तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. आणि त्यातून मग ताप येणं किंवा त्यातून निमोनिया किंवा काही वेळा किडनी फेल्युअरकडे जाणं पेशंटनं, अशा गोष्टी होतात लेप्टोस्पायरामध्ये. तर हे आपण पाहतो की केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर ही किनारपट्टी खूप लांब आहे, म्हणजे केरळ, तामिळनाडू, तर त्याही किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला दिसतं की लेप्टोस्पायरोसिस हा आजार आहे. आपल्याला आठवत असेल की 2005 मध्ये जेव्हा मोठा महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली मुंबईमध्ये, तेव्हा पण लेप्टोस्पायरोसिसची एक मोठी साथ आपण त्याच्यानंतर पाहिली. त्यामुळे जिथे तर पूर येतो त्याच्यानंतर लेप्टोस्पायरोसिसची भीती असते. तर आणि त्यामुळे भात शेती आणि त्याचा संबंध आहे. त्यामुळे हाच लेप्टोस्पायरोसिस तुम्हाला मराठवाड्यामध्ये दिसणार नाही, म्हणजे औरंगाबाद किंवा संभाजीनगर या भागामध्ये किंवा धाराशिव किंवा वाशिम, बुलढाणा, तर हा सगळा जो भाग आहे त्या अर्थानं पर्जन्यमान कमी असणारा भाग आहे. तिथं काही भात शेती होत नाही, त्यामुळे तिथं लेप्टोस्पायरोसिस आजार नाही. पण तेच आपण जर पाहिलं तर मगाशी जसं मी म्हणालो की चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया हा जो सगळा ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर एका अर्थानं जंगलाचं आच्छादन आहे तर त्या भागामध्ये मलेरिया किंवा हिवताप याचं प्रमाण खूप मोठं आहे. आणि त्याच वेळी ते इकडे रायगड, ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये पण आहे. तर त्याच्यामुळे त्या डासाला, अॅनाफिलिस नावाचा जो डास आहे ज्याच्यामुळे मलेरिया होतो, त्याला वाढण्याकरता योग्य असं हवामान मिळणं, तर तिथं त्याला मिळतं म्हणून त्याच भागामध्ये आहे. पण ते जर पूर्ण मध्य महाराष्ट्र तुम्ही पाहिलात तर तिथं कुठंही तुम्हाला मलेरिया फारसा आढळत नाही. हा एक भाग आहे. दुसरीकडे आपण काही बघितलं तर काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये, काही विशिष्ट तालुक्यांमध्ये एखादा छोटासा आजार जो वेगळाच आढळतो. जसं आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोडामार्ग आणि सावंतवाडी हे अगदी गोव्याला लागून असणारे जे 2 तालुके आहेत त्याच्यामध्ये KFD म्हणजे कॅसनूर फॉरेस्ट डिसीज हा आजार आढळतो. हा पुन्हा तशा अर्थानं कीटकजन्य आहे, ज्याला आपण वेक्टर बॉर्न म्हणतो. म्हणजे ऍक्च्युली माकडाच्या शरीरावर वाढणारे जे काही कीटक आहेत तर त्या कीटकामार्फत पसरतो. त्यामुळे सुरुवातीला होते की माकड एखादं मरून पडतं जंगलामध्ये आणि त्याच्या शरीरावरचे जे कीटक आहेत ते नंतर आपल्या गाई गुरु जी चरतात जंगलामध्ये त्यांच्या शरीरावर येतात आणि त्यातून ते गावाकडे येतात आणि मग ते गावातल्या माणसांना चावल्यामुळं त्यांना तो आजार होतो. तर त्याचंही लक्षण साधारणपणे डेंग्यू सारखीच आहेत, पण तो KFD नावाचा आहे, ज्याला आपण स्थानिक भाषेमध्ये माकडताप असंही म्हणतो, कारण तो माकडाकडून येतो म्हणून. तर असे काही भाग आहेत. म्हणजे आपल्याकडे जर आपण पाहिलं तर मग असा कोणता आजार आहे की जो संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो, तर तो आहे डेंग्यू. कारण की डेंग्यू हा मुळात आपण ज्याला म्हणतो ना की जागतिकीकरण, शहरीकरण आणि डेंग्यू हे जणू काही या शतकाची एक दुष्ट त्रिकूट आहे.
की त्यामुळे शहरीकरणासोबत तो आलेला आजार आहे. आणि आपण पाहतो आहोत की आत्ता आपल्या राज्यात काय किंवा देशात काय शहरीकरण खूप वेगामध्ये होत आहे, जोरात होत आहे. त्याच्यामुळे डेंग्यू तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आढळेल, परंतु बाकीचे आजार मात्र त्या त्या भागामधले कॉमन असे आढळतात. जसं आता हत्ती रोग सारखा आजार आहे, तर तो आपल्याकडे साधारणपणे 17 जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये मुख्यत्वे विदर्भातले काही जिल्हे आहेत, 1-2 नांदेड लातूर सारखी मराठवाड्यामध्ये जिल्हे आहेत, काही मालवण सारखा एखादा तालुका सिंधुदुर्ग मधला आहे, तर त्याच भागामध्ये हा आजार तुम्हाला आढळून येतो असा आहे. परंतु डेंग्यू मात्र महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तुम्हाला आढळतो. डॉक्टर, कोविडच्या काळामध्ये पण आपण सगळ्यांनी हा साथीचा आजार किंवा संसर्गजन्य आजार ह्याचा खूप अनुभव घेतलेला आहे. तर कोविडचा आजार अजूनही दिसतो थोडासा पसरताना बरेचदा, पण आता बरंचसं त्याच्यावर नियंत्रणही आलेलं आहे, त्याविषयी काय सांगाल? हे नवं शतक सुरू झालं, ज्याला आपण 21वं शतक म्हणतो, आणि त्याची सुरुवातच पहिल्या दशकामध्ये एक मोठं पॅन्डेमिकचा अर्थ की विश्वभर पसरलेली साथ, तर ती आपण पाहिली स्वाईन फ्लूच्या निमित्तानं. तर ती 2009 मध्ये आली आणि 2020ला कोविड आला. म्हणजे पहिल्या 2 दशकामध्ये 2 महासाथी, ज्याला आपण महामारी म्हणू किंवा पॅन्डेमिक म्हणू, ते आपण पाहिल्या. तर हे सगळे हे दोन्हीही साथी जे आहेत त्या विषाणूजन्य आहेत, हा त्यातला एक भाग. म्हणजे हे दोन्ही व्हायरल डिसीजेस आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जी प्रसाराची पद्धत आहे ती एकसारखी आहे. म्हणजे तुम्ही शिंकता खोकता त्यातून जे थेंब बाहेर पडतात त्या वाटे ते पसरतील, किंवा तुम्ही शिंकला खोकलात आणि ते थेंब तुमच्या टेबलवर, तुमच्या टिपॉयवर, तुमच्या अगदी कॉम्प्युटरच्या ह्याच्यावर, कीबोर्डवर तिथं पडले आणि दुसऱ्या माणसाने तिथं परत काही काम केलं आणि त्याच्या हाताला ते लागले आणि नंतर त्यांना आपले हात डोळ्याला नाकाला चोळले, तर त्यातूनही तो म्हणजे हवेवाटी पण आणि या पद्धतीनं पण, तर अशा पद्धतीनं पसरणारा हा आजार आहे. स्वाभाविकपणे जेव्हा हे दोन्हीही आजार आले, स्वाईन फ्लू काय किंवा कोविड काय, तेव्हा सुरुवातीला हे नवीन विषाणू होते. त्यामुळं आपल्या पूर्ण समाजामध्ये यांच्या विरुद्ध कोणतीही प्रतिकारशक्ती नव्हती, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो. त्याच्या विरुद्धची कुठलीही प्रतिपिंड, अँटीबॉडीज नव्हत्या. त्याच्यामुळे ते वेगात पसरले. परंतु एकदा पसरले तर आता आपल्या प्रत्येकामध्ये ते गेल्यामुळं स्वाभाविकपणे आपल्या शरीरामध्ये त्याच्या विरुद्ध आता प्रतिकारशक्ती आहे. त्याच्याशिवाय आपण लसीकरणही केलेलं आहे या दोन्ही आजारांच्या विरुद्ध त्यावेळी, तर लसीकरणामुळे सुद्धा प्रतिकारशक्ती आलेली आहे. या दोन्ही कारणामुळं आता काय आहे की आता तो विषाणू आहेच, तो संपलेला नाहीये, परंतु तो जरी आला तर त्याच्यामुळे होणारा आजार जो आहे तो आता सौम्य स्वरूपाचा आहे, तो जास्त बळावू शकत नाही. अगदी फक्त काही विशिष्ट गटामध्ये मात्र अजूनही भीती आहे. ज्यांचं वय 60च्या पुढं आहे, ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब सारखे आजार आहेत, काही जुनाट आजार आहेत, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे काही कारणामुळे, अशा लोकांच्या मध्ये आजही कोविड काय किंवा स्वाईन फ्लू काय गंभीर स्वरूप धारण करू शकतो. परंतु 90% लोकांच्या मध्ये आता त्याचं स्वरूप हे सौम्य स्वरूपाचं असणार आहे. बरोबर आहे. आणि मला असं वाटतं कोविडच्या काळातही तुम्ही खूप काम केलेलं आहे. शहरी भागात जे सगळे संसर्गजन्य आजार आहेत त्याची जी यंत्रणा राबवली जाते प्रतिबंधात्मक, त्याच्याबद्दलही तुम्ही खूप मोलाचं कार्य करत आहात, त्याविषयी पण आम्हाला सांगा. आपण काय पाहिलं कोविडच्या काळामध्ये की जे रुग्ण येत आहेत किंवा त्यांचं रिपोर्टिंग जे होत आहे ते मुख्यत्वे शहरी भागातून होत आहे. म्हणजे आपण पाहिलं की 100 मधले 79% रुग्ण हे केवळ देशातल्या 30 शहरांमधून येत आहेत. त्याच्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, बेंगलोर असेल, दिल्ली असेल, ही सगळी मोठी शहरं. आणि या मोठ्या शहरांच्या मध्ये त्या तुलनेमध्ये साथरोग सर्वेक्षणाची यंत्रणा तितकी भक्कम नव्हती त्यावेळी. आपण त्यावेळी सगळी व्यवस्था निर्माण करून ते डेटा गोळा करणं, तिथे योग्य त्या गोष्टी करणं, ह्या गोष्टी केल्या, परंतु त्यावेळी ही कमतरता जाणवली. आणि म्हणूनच 2021 मध्ये PM अभिम या योजनेखाली आपण ठरवलं की शहरातली ही यंत्रणा जी आहे ती आपल्याला अजून भरभक्कम करायची गरज आहे. काय असतं तुम्हाला मी सांगतो की प्रत्येक साथ हे संकट तर असतंच, पण ते संकट तुम्हाला काही नव्या दिशा पण दाखवतं. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो ना, वाईटातून काही चांगलंही घडतं, त्यातून मार्ग काढतो आपण मार्ग काढतो. म्हणजे आपण जर बघितलं तर 2004-05 मध्ये भारत सरकारने एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, ज्याला इंग्रजीमध्ये आपण IDSP म्हणतो, इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम, हा रोग सर्वेक्षणाचा एक देशव्यापी कार्यक्रम सुरू केला. तेव्हा पण त्याच्या पाठीमागे कारण होतं एक साथ, आणि ती साथ तेव्हा आली होती सुरतमध्ये.
1993-94ला सप्टेंबर महिन्यामध्ये सुरतमध्ये प्लेगची साथ आली. आणि ती प्लेगची साथ एवढी पसरली की जवळपास 700 रुग्ण आढळले, 56 जणांचा मृत्यू झाला. आणि अवघ्या 15 दिवसामध्ये सुरत शहर निम्म मोकळं झालं. अरे बापरे. आणि सुरत ही आपली बाजारपेठ आहे. सप्टेंबर महिना म्हणजे दिवाळीचा आधीचा काळ. आणि हिऱ्याचं 90% काम जगातलं हे सुरतमध्ये होतं. त्यामुळं जवळपास 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान हे अवघ्या 2 आठवड्यात झालं देशाचं. बापरे. आणि त्यावेळी लक्षात आलं आपल्या की अरे आपल्याला साथरोगाच्या अनुषंगानं हे उद्रेक होत आहेत, याचा अर्ली वॉर्निंग सिग्नल इशारा देणार एक यंत्रणा आपल्याला असली पाहिजे की जेणेकरून आपण जीवितहानी आणि वित्तहानी दोन्ही टाळू शकतो. आणि मग त्यातूनच एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचा जन्म झाला. म्हणजे त्या वाईटातून चांगलं हे घडलं. कोविड जेव्हा आला तेव्हा आपल्याला कळलं की अरे हे सगळीकडे आहे ग्रामीण भागामध्ये, पण शहरी भागात अजून नाहीये. आणि म्हणून शहरी भागात सुरुवात करूयात. त्यातून ही MSU स्कीम आली. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आपण बोलत आहोत साथीच्या आजारांविषयी. प्रेक्षको हो, पुन्हा एकदा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सरकारी यंत्रणा जी असते ही अखंडपणे राबत असते. कुठलीही साथ आली तर ती रोखण्याचा प्रयत्न करत असते. तर आरोग्य विभागामार्फत अशा कुठल्या योजना राबवल्या जातात याविषयी आम्हाला सांगा. अगदी, म्हणजे आता आपण जी चर्चा केली की सुरतचा प्लेगचा उद्रेक आणि त्यातून निर्माण झालेला IDSP कार्यक्रम, तर तो एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे साथरोग नियंत्रणाच्या अनुषंगानं. एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम. याच्यामध्ये आपण काय करतो तर साथरोगाचं नियमित माहिती संकलन, म्हणजे अगदी आपल्याकडं गाव पातळीवर असणारं जे उपकेंद्र आहे ज्याला आपण सबसेंटर म्हणतो, तिथपासून ते जिल्हा पातळीवर काम करणारे प्रत्येक जिल्हा रुग्णालय, या सगळीकडं कोणत्या प्रकारचे आजाराचे रुग्ण येत आहेत याची आपण दैनंदिन माहिती घेतो. त्यातून आपल्याला कळतं की कोणत्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. एकूणच साथरोग नियंत्रणामध्ये एक महत्त्वाचा शब्द आहे आणि तो आहे रिअल टाइम डेटा. म्हणजे एखादी माहिती जेव्हा घटना घडते आहे त्याच वेळी तुम्हाला मिळणं. बरोबर. कारण की आपण जसं म्हणतो ना की वेळीच घातलेला 1 टाका पुढचे 9 टाके वाचवतो. अगदी अगदी. त्यामुळे तुम्हाला इथं कुठेतरी उसवतं आहे हे कळणं त्याच वेळी, ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपण काय करतो की उद्रेकाचं खूप वेळेमध्ये निदान करणं, की अरे हां इथं डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत बरं का, याचा अर्थ या भागामध्ये याचा उद्रेक होऊ शकतो. आणि मग क्षेत्रीय पातळीवर त्याच्या अनुषंगाने सूचना देऊन तिथं यंत्रणा राबवणं आणि ती रुग्णसंख्या वाढू नये याच्याकरता प्रयत्न करणं, ज्याला आपण म्हणतो की रुग्णसंख्या आणि त्या आजारामुळे होणारे मृत्यू हे दोन्हीही रोखणं. आणि त्याच्यामुळं एका अर्थानं आपली सामाजिक आर्थिक व्यवस्था जी आहे ती विस्कटली जाऊ नये. जसं नुकसान आपण पाहिलं सुरतमध्ये झालं, असं आर्थिक नुकसान देखील होऊ नये. लोकांच्या रोजीरोटीचं, व्यवसायाचं याच्याकरता प्रयत्न करणं. आणि म्हणून या सगळं हे त्यातलं आपण महत्वाचं काम करतो. म्हणजे काळाची गरज ओळखून लगेच. अगदी बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट काय असते की साथरोगाचं जो पाठीचा कणा आहे ते आहेत प्रयोगशाळा. बरोबर आहे. कारण की तुम्हाला हे कळावं लागतं की आजार नेमका कोणता आहे. कारण उपाययोजना तुम्ही कोणत्या करणार हे त्यावर ठरतं. समजा तापाचेच रुग्ण आहेत पण ते डेंग्यूचे असले की तुम्हाला काम करावं लागतं डास नियंत्रणासाठी. पण ते जर टायफॉइडचा ताप निघाला तर तुम्हाला पाणी शुद्धीकरण आणि अन्न स्वच्छता याच्या अनुषंगाने काम करावं, कारण की तो दूषित अन्नपानावाटे पसरणारा आजार आहे. त्यामुळे आजार कोणता आहे हे तुम्हाला सांगतात प्रयोगशाळा. बरोबर आहे. आणि मग तुम्हाला डोळसपणे काम करता येतं की अरे आजार हा आहे तर हे केलं पाहिजे. त्यामुळे प्रयोगशाळा एका अर्थानं तुमच्या उपायांची दिशा ठरवतात. आणि म्हणून अशा प्रयोगशाळा उभा करणं प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही त्यातलं एक महत्वाचं काम आहे. आणि त्या प्रयोगशाळा आपण या प्रोग्राममध्ये उभा केलेल्या आहेत. त्यामुळे तो त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि मग लोकांचं प्रशिक्षण की एखादा उद्रेक होतो तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे, आणि हे प्रशिक्षण एकदा देऊन चालत नाही. कारण नवनवीन मनुष्यबळ येत असतं, त्याच्यामुळे तुम्हाला ते वारंवार ट्रेन करणं, त्यांचं रिफ्रेशिंग करणं ही फार गरजेची गोष्ट असते. आणि त्याच्यासोबतच जे वेगवेगळे आजार आपल्याकडे आहेत त्याच्याकरता आपल्याकडे वेगवेगळे उपक्रम आहेत. की जसं आपल्याकडे टीबीचा आजार खूप मोठा आहे तर आपल्याकडे सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आहे. आपल्याकडे कुष्ठरोगाकरता सुद्धा कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रम आहे. आपल्याकडे राष्ट्रीय कीटकजन्य नियंत्रण कार्यक्रम आहे. तर हे वेगवेगळे कार्यक्रम त्या प्रकारचे जे आजार आहेत ते वेळेत ओळखणं,
त्यांचा प्रादुर्भाव कमी करणं, त्यामुळे होणारे मृत्यू कमी करणं, त्यामुळे होणारे सामाजिक आर्थिक दुष्परिणाम कमी करणं याच्याकरता काम करत असतात. असं. आणि या यंत्रणेमध्ये तुम्ही सांगितलं तसं एक माणूस किंवा एका शाखेची व्यक्ती काम करत नसते, तर अनेक शाखेच्या व्यक्ती एकत्र येऊन एकत्रितपणे आरोग्याविषयी सेवा देतात. अगदी अगदी. याविषयी काय सांगाल? हे मुळातच मी म्हटलं ना की हे आंतरविद्याशाखीय गोष्ट आहे. पब्लिक हेल्थ किंवा ज्याला आपण म्हणतो ना सार्वजनिक आरोग्य. म्हणजे आपण पाहिलं की साधं उदाहरण तुम्ही घ्या की कोविडच्या काळामध्ये आपण म्हटलं की आता लॉकडाऊन करायचं आहे, तर आपले सगळे सामाजिक व्यवहार बंद करायचे आहेत, तर शाळाही बंद करायच्या आहेत. तर शाळा बंद केल्यानंतर त्या मुलांचं काय करायचं आहे याचा निर्णय डॉक्टर नाही घेऊ शकत. याचा निर्णय घेण्याकरता शिक्षणतज्ञ हवेत. किंवा जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांच्या रोजगाराचं काय करायचं आहे, त्याच्या पोटापाण्याचं काय करायचं आहे याच्याकरता कदाचित आपल्याला अर्थशास्त्रज्ञ आणि बाकीचे लोक लागतील. त्याच्यामुळे वेगवेगळे तज्ज्ञ लोक हे ते निर्णय घेत असतात. त्यामुळे ते अनेकदा आरोग्याच्या बाहेरचे असतात पण ते निगडीत असतात आरोग्याशी. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याशिवाय मी जसं म्हटलं की आता डासांच्या अनुषंगाने काम करणारे आमचे एंटॉमॉलॉजिस्ट म्हणजे कीटकशास्त्रज्ञ, त्यांचा कीटकाचाच अभ्यास आहे की कीटक कसे वाढतात, त्यांचं जीवनचक्र कसं पूर्ण होतं आणि मग ते जीवनचक्र रोखण्याकरता, कारण त्यांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरता काय केलं पाहिजे, कोणती रसायनं वापरून आपण ते जीवनचक्र खंडित करू शकतो, किंवा लोकांनी काय आपल्या पाणी वापरण्याच्या पद्धतीमध्ये बदल केले तर त्यातून कीटकांची वाढ कमी होईल. तर या सगळ्या गोष्टींचं जे नियोजन आहे त्याच्याकरता ती मंडळी लागतात. अनेकदा अन्नाचं दूषित प्रमाण आणि कारण ठरवण्याकरता आपल्याला फूड सेफ्टी मधली मंडळी लागतात. तर त्यामुळे हे एका अर्थानं आंतरविद्याशाखीय गोष्ट आहे आणि म्हणून त्या विषयामधले तज्ज्ञ हे आपल्याला हातभार लावत असतात. त्यामुळे हे कुठल्या एका म्हणजे आपण जसं म्हणतो की बाबा हे केवळ डॉक्टरांचं काम आहे का, तर अजिबात नाही. यात हे सगळे वेगवेगळे लोक काम करतात आणि त्यांचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो. चाचणी करणं आणि मग त्याच्यावर औषध देणं हे खूप गरजेचं असतं. त्याच्यामध्ये बरेचदा औषधं दिली जातात, अँटीबायोटिक्सही दिली जातात. तर या सगळ्याची सांगड तुम्ही कशी घालता आणि चाचणीवरून औषध कसं ठरवता? मुळामध्ये आपल्याकडं अँटीबायोटिक्स की ज्यांना आपण म्हणतो की प्रतिजैवक, हा एक अत्यंत महत्त्वाचा म्हणजे औषध उपचार आहे. आणि आपल्याकडे विशेषतः जे आजार जीवाणूमुळे होतात, ज्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, त्यांच्या विरुद्ध अँटीबॅक्टेरियल्स काम करतात, त्याच्या विरुद्ध अँटीबायोटिक्स काम करतात. अँटीबायोटिक्स हे विषाणूजन्य आजारावर काम करत नाहीत. त्याच्याकरता अँटीव्हायरल ड्रग असतात पण ते खूप कमी आहेत. आपल्याकडे मुख्य असतात ते अँटीबायोटिक्स. त्याच्यामुळं आपल्याला हे साधारणपणे माहीत असतं की कोणता जीवाणू हा कोणत्या औषधाला दाद देतो. त्याची प्रयोगशाळेत चाचणी करता येते तुम्हाला की हा जो जीवाणू आहे हा कोणत्या औषधामुळं नष्ट होऊ शकतो, मरू शकतो. आणि त्याच्यानुसार मग आपण जे काही त्याचं एक निर्णय प्रयोगशाळा आपल्याला देते त्याच्यानुसार आपण औषधं वापरत असतो. आणि मग आपल्याला वारंवार ते वापरून माहीत झालेलं असतं की या आजाराकरता हे औषध गुणकारी आहे आणि त्यानुसार आपण वापरतो. पण हे वापरताना डॉक्टरांची पण जबाबदारी असते की ते योग्य वेळीच दिलं जावं. विनाकारण अँटीबायोटिकचा वापर आपण करू नये, नाहक वापर करू नये. जेव्हा आवश्यक आहे तेव्हाच दिलं जावं, हा एक भाग. दुसरी गोष्ट पेशंटची पण आहे की त्यांनी विनाकारण डॉक्टरांकडे अँटीबायोटिकचा हट्ट करू नये की मला तसलं काहीतरी एक मोठं भारी औषध द्याच तुम्ही अँटीबायोटिक्स, त्याशिवाय मी बरा होणार नाही. आणि दिलं तर मग तो कोर्स पूर्ण करणं. अनेकदा काय होतं की अँटीबायोटिकचा कोर्स जो आहे डॉक्टरांनी सांगितलं की हे औषध 5 दिवस घ्या, पण आपले पेशंट जे आहेत समजा की त्यांना वाटलं की 2 दिवसांनी मी बरा झालो, मला लक्षणं कमी झाली, उतार पडला चांगला, तर मग उरलेली 3 दिवस औषध आपण घेत नाही. पण हे चुकीचं आहे. याच्यामुळे काय होतं की त्या जीवाणूमध्ये त्या औषधाच्या विरुद्ध रेजिस्टन्स किंवा प्रतिरोध तयार होतो. म्हणजे हळूहळू ते औषध निकामी होत जातं. आणि आज आपल्याकडं ज्याला आम्ही म्हणतो AMR म्हणजे अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स, आज आपल्याकडं या पद्धतीनं कुठल्याही औषधांना दाद न देणारे सूक्ष्मजीव खूप वाढत आहेत आणि ती आपल्यासमोरची मोठी समस्या आहे. त्याच्यामुळे आपण अँटीबायोटिक्स किंवा ही जी औषधं आहेत ही खूप जपून वापरली पाहिजेत. त्याच्यामुळेच काय केलं सरकारनं सुद्धा की सर्वसामान्य माणसाला कसं कळणार की मला जे औषध दिले ते अँटीबायोटिक्स आहे, तर त्याला ते कळावं. मग त्याचं जे पाकिट असतं त्याच्या पाकिटाच्या पाठीमागं एक ठळक लाल रेषा ओढलेली असते. तर तुम्हाला त्या रेषेवरनं कळतं की ही लाल रेषा आहे याचा अर्थ हे अँटीबायोटिक आहे.
अच्छा. याचा अर्थ मी ते डॉक्टरने जसं सांगितलं तसंच घेतलं पाहिजे आणि ते पूर्ण कोर्स केला पाहिजे. आणि माझ्याकडे 4 गोळ्या उरल्या म्हणून कुणाला तरी मित्राला किंवा नातेवाईकांना, मुलाला की चला आता तुला पण तसंच होतंय ना, तू हे खा, असं परस्पर देणं बरोबर नाही. घरी डॉक्टर म्हणजे अनेकदा मलाही खोकला झाला होता तेव्हा मी हे वापरलं, तुलाही खोकलाच आहे तर हे वापरतो असं म्हणून चालणार नाही. त्यामुळे हे जे अँटी मायक्रोबियल्स आहेत ते आपल्याला खूप जपून वापरले पाहिजेत, कारण तेच आपल्या हातामध्ये आहेत, आपल्याला बरं होण्याची एक गुरुकिल्ली आहेत. आणि ती किल्ली जर आपण खराब केली तर उद्या आपल्याला उत्तरं सापडणार नाहीत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. वातावरणातील बदल आणि साथीचे आजार यांचा कसा संबंध असतो? हा म्हणजे खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की क्लायमेट चेंज किंवा हवामानातील बदल हा सध्या खूप परवलीचा शब्द झालेला आहे. होतंय काय की ज्या पद्धतीनं आपण ज्याला म्हणतो की जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोलियम पदार्थांचा जो वापर वाढतो आहे त्याच्यातून ग्लोबल वॉर्मिंग, तापमान वाढतं आहे आणि स्वाभाविकपणे क्लायमेट चेंजचा जो परिणाम आहे तो साथरोगाच्या पण सगळ्या गोष्टी होतोय. कारण आपण मगाशी जे म्हणालो ते त्रिकूट आहे की एजंट, होस्ट आणि एन्व्हायरमेंट. जर पर्यावरण बदलतं आहे तर स्वाभाविकपणे सूक्ष्मजीव आणि व्यक्ती याच्यामधला जो एक त्यांचं जे रिॲक्शन आहे ते कशा पद्धतीने येणार, ही जी गती आहे ती त्यातही बदल होणार आहे. आता होतंय काय याच्यामुळं की ग्लोबल वॉर्मिंग होत असल्यामुळं अनेकदा ज्या भागामध्ये पूर्वी जे आजार नव्हते ते नव्यानं जात आहेत. समजा डेंग्यू सारखा आजार ज्या भागात नव्हता तो आता नव्या भागात जातोय का, तर तिथे त्याला आता पोषक वातावरण तयार झालेलं आहे तापमान वाढीनंतर. त्याच्यामुळं ज्या लोकांनी पूर्वी हे आजार अनुभवलेच नाहीत त्यांच्याकडे हे आजार जाणं याचा अर्थ असा आहे की त्यांना पूर्वीचा अनुभव नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडे इम्युनिटी नाही आहे तिथं. त्यामुळे तोच आजार अत्यंत गंभीर स्वरूपामध्ये जाऊ शकतो. म्हणजे आपण पाहतोय की राजस्थानसारख्या राज्यामध्ये पूर येतो आहे की जिथं दुष्काळच असतो आणि वाळवंट आहे, तर त्यांना जलजन्य आजाराची फारशी कल्पनाच नाही. त्यामुळे तिथं जातात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते होत आहे. दुसरीकडे काय होतं आहे की उष्णता वाढल्यामुळं आपण ज्याला हीट वेव्ह म्हणतो, तर ती उष्णतेची लाट आपण दरवर्षी अनुभवतो आहोत. दरवर्षी मोठ्या 5 ते 6 लाटा अशा येतात आणि मागच्या वर्षी तर जवळपास म्हणजे आपल्याकडच्या 30 शहरांच्या मध्ये 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं होतं. त्यामुळे शहरं गरम होत आहेत. त्यातही पुन्हा काय होतंय की उष्णतेची बेटं तयार होत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पाहिलं तर एखाद्या शहरामध्ये एखाद्या विशिष्ट भागातच शहराच्या इतर भागापेक्षा अधिक तापमान आहे, कारण त्या भागामध्ये बांधकामं जास्त आहेत, त्या भागामध्ये एकूण तुमचं ट्रॅफिक आणि गाड्यांचे प्रमाण जास्त आहे, त्या भागामध्ये विशिष्ट पद्धतीचे उद्योग आहेत. या सगळ्यामुळे त्याच भागाचं तापमान जास्त आहे. असं आपलं त्याला आपण म्हणतो उष्णतेचं बेट. म्हणजे शहराच्या बाकीच्या भागामध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअस आहे पण इथं मात्र 42 आहे. तर ही जी बेटं तयार होत आहेत त्या सगळ्याचा परिणाम जो आहे तो मानवी आरोग्यावर होतो आहे. त्यातून साथरोग तर वाढतातच आहेत, पण त्याच्याशिवाय काय होतं की तुमचं मानसिक आरोग्य सुद्धा खराब होतं आहे. तुमच्याकडे अँझायटी, स्ट्रेस, डिप्रेशन हे वाढतं आहे. त्याच्यामध्ये लहान मुलं, गरोदर मातांमध्ये जे बाळाची वाढ होते ती बाळाच्या वाढीवर परिणाम होतो. त्याच्यामुळे वेळेपूर्वी डिलिव्हरी होणं, गर्भपात होणं, कमी वजनाची बालकं जन्माला येणं, या गोष्टी त्यातनं होत आहेत. त्याच्यामुळं क्लायमेट चेंजचा फार मोठा परिणाम. अगदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जे पाहिलं की पाणी दूषित होणं हा एक भाग, त्यामुळे जलजन्य आजाराची मध्ये वाढ होणं. दुसरीकडे काय आहे की डासांचं जीवनचक्र जे आहे ते कमी काळात पूर्ण होणं. म्हणजे समजा डासाचं अंड्यापासून मोठा डास तयार होणं याला समजा 1 महिन्याचा काळ लागत असेल तर तो आता 21 दिवसामध्ये होतो. तर मग काय होतं की स्वाभाविकपणे डासांची उत्पत्ती वाढते आणि मग त्यामुळे डासामुळे पसरणारे आजारही वाढतात. तर या पद्धतीनं क्लायमेट चेंज हा तुमच्या साथरोगाचं सगळं जे गणित आहे ते विपरीत पद्धतीने बिघडवतो आहे. आणि म्हणून आपल्याला गरज आहे, म्हणजे म्हणून म्हटलं ना की अनेकदा आपण जसं मगाशी म्हणालो की आंतरविद्याशाखीय गोष्टी आहेत. मग याच्यावरचा उपाय काय आहे, तर याच्यावरचा उपाय असा असतो की आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढवणं. तुम्ही आम्ही सगळ्यांनीच आपापली गाडी काढून बाहेर जर पडलो तर स्वाभाविकपणे काय होणार आहे, पोल्युशन वाढणार आहे,
ग्लोबल वॉर्मिंग वाढणार आहे. तर याच्याकरता काय की प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक देशामध्ये, राज्यामध्ये जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली असेल आणि तुमचे 100 80 लोक जर त्याच व्यवस्थेचा वापर करत असतील तर काय होतं की तुम्हाला स्वाभाविकपणे तुमचे जे कार्बन उत्सर्जन आहे ते कमी होतं, ग्लोबल वॉर्मिंग कमी होतं आणि त्यामुळे किमान तुम्ही त्याचा जो वेग आहे क्लायमेट चेंजचा तो काही प्रमाणामध्ये कमी करू शकता, त्याचे दुष्परिणाम कमी करू शकता. कारण याचा परिणाम शेवटी शेतीवरही होतो. त्यामुळे शेतीचं उत्पादन सुद्धा कमी होतं, त्यामुळे तुमचं पोषण कमी होतं, त्यामुळे तुमची इम्युनिटी कमी होते. असं ते सगळं एक दुष्टचक्र आहे. ते रोखायचं असेल तर आपल्याला या सगळ्या पर्यावरणीय बदलाकडे खूप गंभीरपणे पाहण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आणि शहरी भागामध्ये साथीच्या रोगांचं जे प्रमाण असतं त्याच्याविषयी आम्हाला गायडन्स द्या. खरं म्हणजे ग्रामीण भागामधले जे साथीचे आजार आहेत ना ते तुलनेनं कमी वेगानं पसरतात. आणि कारण का की ग्रामीण भागामधलं जी लोकसंख्या आहे ती विरळ असते, ती अशी पसरलेली असते. आणि शिवाय समजा एखाद्या गावात एखादा उद्रेक झाला तर त्या गावापुरतं आपण लगेचच कृती योजना आखून तो दुसऱ्या गावामध्ये पसरणार नाही याची खातरजमा करून आपल्याला तो नियंत्रणामध्ये आणता येतो. शहरामध्ये मात्र काय आहे की लोकसंख्येची घनता फार प्रचंड आहे. आणि विशेषतः आपण जर पाहिलं तर आज शहरामध्ये जवळपास 40% लोकसंख्या ही झोपडपट्टी किंवा वस्ती वजा वसाहतीमध्ये राहत आहे. त्या ठिकाणी खूप दाटीवाटी आहे, त्या ठिकाणी हे आजार वेगानं पसरतात. जवळजवळ लोक राहत असले की साथीचे आजार वेगानं पसरतात. आणि त्यामुळे आपण जे मगाशी म्हणालो की कोविडचे 80% रुग्ण हे शहरी भागातून रिपोर्ट झाले. याचं कारण ते आहे की या भागामध्ये स्वाभाविकपणे हवेवाटे पसरणारे जे आजार आहेत ते वेगानं पसरणार. आणि म्हणून शहरामध्ये आपल्याला त्याचं नियंत्रण करणारा आव्हानं खूप जास्त आहेत. आणि म्हणूनच आता जे आपण म्हटलं की शहरी भागात याच्याकरता साथरोग नियंत्रणाचं जे एक मॉडेल आहे ते विकसित करणं ही खूप काळाची गरज आहे. डॉक्टर, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लहान मुलांना पटकन कुठलं इन्फेक्शन कॅच होतं, साथीचे आजार पसरतात लहान मुलांमध्ये किंवा वयोवृद्धांमध्ये, तर याचं काय कारण आहे? एजंट, होस्ट आणि एन्व्हायरमेंट. तर होस्ट जो तुमचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती, त्याचं वय, याचा सगळ्याचा परिणाम जो आहे तो एखादा आजार तुम्हाला होणार की नाही किंवा झाला तर तो किती गंभीर होणार याच्यावर अवलंबून असतो. आपण जर बघितलं तर आपल्याकडं जी वयोवृद्ध किंवा ज्यांना आपण 60 वळलेली मंडळी आहे त्यांना स्वाभाविकपणे काही ना काहीतरी जुनाट आजार असतात की मधुमेह असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा किडनीचा आजार असेल, हृदयाचा आजार असेल. त्यामुळं एका अर्थाने त्यांची इम्युनिटी कमी झालेली असते. तर त्यामुळेही ही मंडळी अशा आजारांना त्यांच्यामध्ये गंभीर स्वरूप धारण करतात. लहान मुलांच्या मध्ये अनेकदा इम्युनिटी डेव्हलप व्हायची असते, अजून ती मुलं छोटी असतात. अनेकदा त्यांची रचना सुद्धा जी असते, जसं आपण बघितलं तर श्वसनावाटे होणारे जे आजार आहेत तर मुलांचे जे श्वासनलिका असतात त्या मोठ्यांपेक्षा अजून छोट्या असतात. त्याच्यामुळं त्यांच्याकडे इन्फेक्शन सरळ प्रत्यक्षपणे एकदम फुफ्फुसामध्ये प्रवेश करतं. त्यामुळे त्यांना निमोनिया व्हायचं प्रमाण वाढतं. म्हणजे जो आपल्याला एखाद्याला फक्त सर्दी आणि खोकला होईल परंतु फुफ्फुसापर्यंत जाणार नाही, तो मुलांच्या मध्ये मात्र वेगात जातो. कारण की त्यांच्यामध्ये श्वासनलिकेचं जे काही लांबी रुंदी ती कमी असल्यामुळे ते वेगात जातं. तर अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये कारणीभूत असतात. त्यामुळे अनेकदा आपण पाहतो की विशिष्ट आजार जे आहेत ते लहान मुलांच्या मध्ये, विशिष्ट आजार जे आहेत ते वयोवृद्ध लोकांच्या मध्ये जास्त प्रमाणामध्ये पसरतात. आणि त्या तुलनेमध्ये तरुण मुलं जी आहेत ती त्याला खूप चांगल्या पद्धतीने तोंड देतात. याचं कारण केवळ ते वय त्यांच्या बाजूने असतं आणि त्यामुळे प्रतिकारशक्ती जी आहे ती त्यांची चांगली असते. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. डॉक्टर, लसीकरण हा एक खूप प्रभावी उपाय आहे प्रतिबंधासाठी, तर याविषयी आम्हाला काय सांगाल? लसीकरण हा खरोखरच खूप महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर मानवी इतिहासामध्ये आपण देवीसारखा आजार असेल किंवा पोलिओसारखा आजार असेल आता की 2011 पासून पोलिओचा एकही रुग्ण भारतामध्ये आढळलेला नाही. हे जे आपण साध्य केलं याचं कारण लस. त्यामुळं आपण जर पाहिलं तर आपण अगदी लहान बाळाला जन्मल्यापासून लसीकरण सुरू करतो. म्हणजे मुळात आईचं दूध हे त्याचं पहिलं लसीकरण असतं. कारण आईला झालेल्या सगळ्या आजारांचं जे काही अँटीबॉडीज आहेत आणि प्रतिकारशक्ती त्याला त्यातनं मिळते, तिथून ते लसीकरण सुरू होतं. आणि मग त्याच्यानंतर TB असेल, पोलिओ असेल किंवा कावीळ ब सारखा आजार असेल, गोवर, डांग्या खोकला, कांजण्या, या सगळ्या अनुषंगानं आपण त्याला
लसीकरण करतो. त्यामुळं हा त्यातला पहिला भाग. आणि त्यामुळं बाळाचं आरोग्य आपण एका अर्थानं सुरक्षित करतो. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की लसीकरण ही बाळाची कवच कुंडलं आहेत की जी त्याला या साथरोगापासून त्याचा बचाव करणार आहेत. त्याचवेळी आपण पाहिलं की मोठ्या व्यक्तींच्या मध्ये सुद्धा आपण की जसं इन्फ्लुएन्झा म्हणजे स्वाईन फ्लू ज्याला आपण म्हणतो त्याच्या विरुद्ध पण लस उपलब्ध आहे. आणि तीही आपण जोखमीच्या लोकांना देतो. म्हणजे गरोदर माता असतील किंवा ज्यांना डायबिटीस हायपरटेन्शन असे लोक असतील किंवा डॉक्टर नर्सेस जे ॲक्च्युअली पेशंटसोबतच काम करतात त्यांना हे आजाराची भीती अधिक असते म्हणून त्यांना पण. किंवा कोविडच्या काळात आपण पाहिलं की लस आपल्याकडे आली होती त्याच्यामुळं. किंवा आता जसं रेबीज आहे म्हणजे कुत्रा चावल्यानंतर जो आहे तर तो सुद्धा एक प्राणीजन्य आजार आहे. तर अशा आजाराकरता पण लस उपलब्ध आहे. त्यामुळे हे लसीकरणाचं खूप मोठं महत्त्व आहे. आणि ते लोकांनी समजावून घेणं आणि त्यामुळं आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं कोणकोणत्या लसी आपल्या बाळांना आणि आपणही योग्य वयात योग्य वेळी कशा पद्धतीने घ्याव्यात हा त्यातला खूप महत्त्वाचा घटक आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. डॉक्टर, आता तुम्ही उल्लेख केला तसं प्राण्यांपासून पक्षांपासून सुद्धा साथीचे आजार पसरतात का आणि कुठल्या पद्धतीचे असतात याच्यात थोडक्यात आम्हाला म्हणजे खरं म्हणजे जे तुकारामांनी पूर्वी म्हटलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तसं खरं म्हणजे आहे की आपल्याकडे व्यक्ती आणि समष्टीचा उल्लेख आपल्या संस्कृतीमध्ये नेहमी येतो. तेच आता नव्या पद्धतीनं जागतिक आरोग्य संघटना सांगते आहे की वन हेल्थ नावाची संकल्पना आहे की माणसाचं आरोग्य, जनावरांचं किंवा प्राण्यांचं आरोग्य आणि पर्यावरणाचं आरोग्य या 3 वेगळ्या गोष्टी नाही आहेत तर त्या परस्परावलंबी आहेत. आणि त्यामुळं आपल्याला जर आपलं आरोग्य जपायचं असेल तर मला माझ्या भोवतीच्या पर्यावरणाचं पण आरोग्य जपलं पाहिजे आणि माझ्यासोबत असणारे जी काही माझे प्राणीमित्र आहेत अगदी म्हणजे माझ्या घरातलं कुत्रा किंवा मांजर असेल तिथपासून ते माझी गाई गुरं असतील दूध दुभती देणारं तर ते सगळ्या प्राण्यांचं पण आरोग्य जपलं पाहिजे तरच माझं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि म्हणून हे वन हेल्थच्या संकल्पनेतून सध्या आपण काम करतो आहोत. याविषयी काम करताना माणसाने स्वतः काय काळजी घ्यावी, विशेषतः आपला आहार किंवा आपला विहार, आपला व्यायाम किंवा खाणं पिणं याच्याविषयी काय तुम्ही सांगाल मला? ज्याची इम्युनिटी चांगली आहे त्याला आजार होत नाहीत. पण आपल्याला अनेकदा असं होतं की जेव्हा साथ येते ना मग तेव्हा म्हणतो की आता मी जरा काहीतरी चांगलं खाईन, मी आता व्यायाम करेन. तर ते म्हणजे कसं असतं की उद्या परीक्षा म्हटलं की आज अभ्यास करतो पण वर्षभर अभ्यास केल्याशिवाय परीक्षेत चांगले मार्क पडत नाही. त्याच्यामुळं हे नियमितपणे तुमचा व्यायाम असणं, नियमितपणे तुमचं जे खाणं आहे ते संतुलित असणं, त्याच्यामध्ये फास्ट फूड कमी असणं, तुम्हाला घातक असणारे पदार्थ कमी असणं हे जेव्हा तुम्ही सांभाळता तेव्हा स्वाभाविक तुमची जी इम्युनिटी आहे ती वाढते. त्यामुळे त्यातला महत्त्वाचा भाग तो आहे. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की मानसिक आरोग्याचा खूप मोठा परिणाम हा तुमची प्रतिकारशक्ती चांगली होण्यावर असतो. जर तुम्ही डिप्रेस असाल, तुमच्या मनामध्ये भीती असेल, उदासीनता असेल, अँझायटी असेल तर तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. त्याच्यामुळं शारीरिक विश्रांतीसोबतच मानसिक विश्रांती, पुरेशी झोप या सगळ्या गोष्टी या तुमच्या इम्युनिटी करता आवश्यक असतात. म्हणजे लसीकरण ही एक गोष्ट आहे पण त्याचवेळी ह्या तुमच्या नेहमीच्या जगण्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे तरच आपली इम्युनिटी चांगली राहू शकते. खरंय. डॉक्टर, आज आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल या कार्यक्रमामध्ये? मी नेहमी एक वाक्य साथीच्या आजाराच्या अनुषंगाने उच्चारतो ते म्हणजे हम साथ साथ है. जर तुम्ही आणि मी सोबत असू तरच साथीच्या आजारावर आपण खऱ्या अर्थाने नियंत्रण ठेवू शकतो. कारण याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की जसं आता पाहिलं आपण की डेंग्यू हा सर्वत्र आढळणारा आजार आहे पण याच्यामध्ये लोकांचा जो सहभाग आहे तो खूप मोठा आहे. की आपल्याला हे माहिती आहे की डेंग्यूचा जो डास आहे एडिस हा कुठं वाढतो, तो स्वच्छ पाण्यामध्ये वाढतो. आपण काय करतो की डिस्पोजेबल मग मध्ये कॉफी पितो, आपण वेगवेगळ्या ब्रँडचे पाणी पितो बाटल्यामध्ये मिळणारं आणि नंतर ते कुठे आपण टाकून देतो. हे सगळे ज्याला आपण म्हणतो की एका अर्थानं नॉन डिग्रेडेबल, ज्याचं एका अर्थानं ते कुजत नाहीत असे जे प्लॅस्टिकचे पदार्थ आहेत हे कुठेही पडतात. पाऊस पडतो त्याच्यामध्ये ते पाणी साचतं आणि साधं तुमच्या बाटलीचं टोपण जे आहे ते किती मोठं असतं पण ते जर उपडं पडलेलं असेल आणि त्यात जर तेवढं पाणी साचलं आणि ते जर 8 दिवस तसं राहिलं त्याच्यामध्ये एडी डास उत्पन्न होतो. आणि मग तुम्ही अशा पद्धतीने काय करता की आपल्या परिसरामध्ये या डासाची उत्पत्ती होऊ घालता आणि मग तुम्ही डेंग्यू झाला आणि मग आपल्याला वाटतं की शासन काय करत आहे. पण प्रश्न असा पण आहे की गौतम बुद्धांचा संबंध आला की एक बोट तुम्ही शासनाकडे केलं तर 4 बोट आपल्याकडेच. मी काय केलं, माझ्या अवतीभोवती या पद्धतीनं डास वाढू नये त्याच्याकरता प्रयत्न करणं माझंही काम आहे. माझी सोसायटी आहे आणि वरचे जे ओव्हरहेड टँक्स आहेत ते असे उघडे आहेत
झाकलेले नाहीत त्याच्यामध्ये डास अंडी घालतो. ते झाकलेले असले पाहिजेत. साधी गोष्ट आहे. कधी आपण पाहिलं सोसायटीच्या वरचे आपले टँक कसे आहेत ते पाहिलं पाहिजे. तर ही गोष्ट आहे. किंवा अनेकदा पाणी अपुरं येतं किंवा दिवसाचे काही तास येतं म्हणून आपण आपल्या बाथरूममध्येच एखादा टँक बसवतो पण तो टँक उघडाच असतो. त्याच्यामध्येही डास अंडी घालतात आणि तुमच्या घरातच त्या गोष्टी सुरू होतात. तुम्ही पक्ष्यांकरता पाणी ठेवता, चांगली गोष्ट आहे, भूतदया आहे, पण ते पाणी तसंच राहिलं, ते जर बदलच नाही 8 दिवस त्याच्यामध्ये डास तयार होतात. तुम्ही कुठे तुमच्या बंगल्याभोवती छानपैकी कारंज केलेलं आहे पण ते पाणी साचतं तिथं आणि ते तुम्ही बदलत नाही, त्याच्यात डास वाढतात. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत. आपल्या गाडीचे टायर्स असतात, आपण कुठेही फेकतो, त्या टायरमध्ये पाणी साचतं, त्याच्यामध्ये डास वाढतात. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणून लोकसहभाग हा यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मग तो डासांबद्दल असेल, तो पाण्याची गुणवत्ता राखण्याबद्दल असेल आणि एकूणच जो क्लायमेट चेंज होतो आहे तो रोखण्याबद्दल असेल. आपल्याला प्रत्येकाला आपापला वाटा उचलला पाहिजे. मी एकट्याने करून काय होतं म्हणू नका, तुम्ही सुरुवात तर करा. आपण म्हणतो ना चॅरिटी बिगिन्स ॲट होम. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा काम करत आहात, NCDC सोबत काम करत आहात. त्यांच्या अजून काही योजना आहेत का या साथीचे आजार पसरवणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी? याच्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट काय आहे की नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल सारखी जी यंत्रणा आहे ती केवळ तांत्रिक गाईडलाईन्स देते अशातला भाग नाही, तर ती लोकांसोबतही काम करते. म्हणजे आता आपण अगदी साथीच्या आजाराची माहिती घेण्याकरता आपण ज्याला कम्युनिटी बेस्ड सर्व्हिलन्स म्हणतो की लोकांकडनं माहिती घेणं. तुम्ही आम्हाला सांगा की तुमच्या भागात कोणते आजार दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला आजाराचं नाव कळणार नाही पण तुम्हाला लक्षणं कळतील की या लक्षणाचे आजार आमच्याकडे दिसत आहेत. तर त्याच्याकरता सुद्धा सोय, ऑनलाईन रिपोर्टिंगची सोय ही आता सुरू झालेली आहे की जेणेकरून लोकसहभागातून माहितीही गोळा करणं आणि त्याचवेळी लोकांना कशा पद्धतीने समजावून सांगता येईल की याच्यामध्ये मला काय करता येईल. त्यामुळे लोकांच्या करता खास व्हिडिओज तयार करणं, त्यांच्याकरता काही ऑडिओ मेसेज तयार करणं, लोकांनीच एकमेकांना समजावून सांगण्याकरता काही वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅटफॉर्म वापरून लोकांमध्ये जागृती निर्माण करणं. लोकांना एकदा कळलं की आजार होतो कसा, तो कोणत्या वाटेनं आपल्यापर्यंत येतो की मग लोकांनाच कळतं की ह्या वाटा बंद कसा करायच्या. त्यामुळे ती वाट दाखवून देणं ही महत्वाची गोष्ट आहे. बाबा ही वाट आहे, या वाटेनं तो येतोय बरं का, तर ती वाट बंद कशी करायची हे आपण ठरवलं पाहिजे. डॉक्टर, लसीकरण आपण मगाशी जे बोललो तर लसीकरणाचा काही योजना आपल्या राज्यातर्फे किंवा केंद्र शासनातर्फे राबवल्या जातात का? आपल्याकडे महत्त्वाची गोष्ट काय आहे की लसीकरणाच्या अनुषंगानं मुळामध्ये लहान मुलांचं जे लसीकरण आहे ते पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळं सर्वसामान्य व्यक्तीला एकही पैसा खर्च न करता आपल्या शासकीय दवाखान्यात जाऊन ही लस मिळू शकते. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय असते की कोणत्या भागात कोणता आजार आहे हे लक्षात घेऊन सुद्धा आपण लसीकरण करतो. उदाहरणार्थ जपानी मेंदूज्वर हा विदर्भातल्या जिल्ह्यांच्या मध्ये आहे, तर त्याच जिल्ह्यामध्ये लसीकरण आपण करतो जपानी मेंदूज्वराचं, कारण आपल्याला हे माहित आहे की हा आजार हा इथंच आहे. तर तो विनाकारण आपण कुठेतरी सांगलीमध्ये किंवा कोल्हापुरात करून चालणार नाही, कारण त्या भागात तो आजारच नाहीये. त्याच्यानुसार उपाययोजना आपण केलेल्या असतात. त्यामुळे एकीकडं जी माहिती आहे ती शासनाकडे आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आजार कसे पसरतात याची माहिती आपल्यापर्यंत येते आहे. त्यामुळे जेव्हा लोक आणि शासन हातामध्ये हात घालून चालतात, म्हणून मी म्हणतो की हम साथ साथ है असं जेव्हा होतं तेव्हा साथीच्या आजारावर विजय मिळवणं हे सोपं होतं. कारण शेवटी सगळं जे आपल्याला करायचं आहे ते आपल्याच आरोग्याकरता करायचं आहे. त्यात माझा, कारण लक्षात घ्या की जर माझ्या घरापासून 10 घर दूर असणाऱ्या घरामध्ये जर एका बाळाला गोवर झाला तर तो माझ्याही घरातल्या बाळाला होऊ शकतो हे लक्षात घेतलं तर मग त्यानंही लसीकरण केलं पाहिजे याच्याकरता मी त्याला समजावून सांगू शकतो. म्हणूनच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. याच्यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे या अर्थानं आपण जर एकमेकांना आधार देत गेलो आणि सांगत राहिलो तर या गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणूनच याच्यामध्ये लोकसहभाग हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. लोकसहभागाशिवाय कोणताही साथरोग पूर्णपणे नियंत्रणामध्ये येणं निव्वळ अशक्य आहे. खरंय. म्हणजेच प्रेक्षक हो, प्रतिबंधात्मक उपाययोजना जी आहे किंवा नियंत्रण जे आहे साथीच्या आजारांवर हे आपल्या लोकसहभागातून आपण वाढवणं हे गरजेचं आहे. आज डॉक्टर प्रदीप आवटे तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि साथीच्या आजारांविषयी, त्याच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी, नियंत्रणाविषयी आम्हाला खूप भरभरून माहिती दिली. त्यासाठी पुणे दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.